टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Unit 1, Lesson 5, The Story of Sindbad the Sailor. Children, in the last two parts of this story, we have learned how Sindbad started his first voyage, and during that first voyage, how he landed to how he had landed to an island where he met the king. He told his story to the king, and the king got impressed by his story. Now in the part 3 we will see further, after staying for few days on that island along with the king, what happened next, that we are going to see in this part. So let's start. Then one day a ship arrived at the island with a lot of merchandise. जसं आपण मागच्या भागात पाहिलं दुसऱ्या पार्टमध्ये की तो बऱ्याचदा त्या पोर्टवर येऊन चौकशी करायचा की त्याच्या राज्यातून बगदादवरून कोणती शिप तिथे आली आहे का. पण तशी बरेच दिवस शिप तिथे आली नव्हती. मग एक दिवस काय झालं तर तिथे एक शिप आली त्या आयलँडवरती आणि त्याच्यामध्ये बरंचसं जे आहे मर्चंडाईज म्हणजे सामान होतं. सिंदबाद वॉज ॲट द क्वे when the cargo from that ship was being unloaded. आणि सिंदबाद त्याच वेळी त्या पोर्टवर आला होता. आता इथे क्वेचा अर्थ काय, अ प्लॅटफॉर्म इन अ पोर्ट और हार्बर वेअर बोट्स कम टू लोड और अनलोड देअर लगेज. म्हणजे जहाजामधलं जे सामान असतं ते सामान खाली करण्यासाठी जी जागा असते पोर्टच्या जवळ, जसं तुम्हाला इथे चित्रात दिसतंय की तिथे लाकडाचा एक सरफेस बनवलेला आहे ज्याच्यावर सामान उतरवून ठेवलं आहे आणि त्याच्यासमोरच मोठंसं जहाज जे आहे ते उभं आहे. तर ह्या जागेलाच क्वे असं म्हटलं जातं जिथे सामान उतरवून ठेवतात. तर त्याच क्वेवरती तिथेच सिंदबाद जो आहे तो आलेला होता. ही वॉज सरप्राईज टू सी दॅट हिज ओन नेम वॉज मार्क ऑन सम ऑफ दी बॉक्सेस. आणि मग ते सामान जे उतरवलेलं होतं त्या सामानामध्ये असलेल्या काही बॉक्सेसवरती त्यांनी स्वतःचं नाव पाहिलं. जसं तुम्हाला चित्रात इथे दिसतंय ते उजव्या हातावरला जे बॉक्सेस ठेवलेले आहेत त्याच्यावर सिंदबादचं नाव दिसतंय. तर मग ते नाव पाहून तो थोडासा चकित होतो. देन ही वेंट टू सी द कॅप्टन ऑफ द शिप. आणि म्हणूनच तो पुढे जातो की या जहाजाचा कॅप्टन कोण आहे ते पाहण्यासाठी. ॲट फर्स्ट द कॅप्टन कुड नॉट बिलीव्ह दॅट इट वॉज द सेम सिंदबाद दॅट दे हॅड सीन ड्रॉइंग इन दी सी. आणि मग तो जो कॅप्टन असतो जहाजाचा त्याला विश्वासच बसत नाही की हा तोच सिंदबाद आहे जो आम्ही ती जी रात्र होती जेव्हा ते त्या आयलँडवरती उतरले होते आणि तिथे आयलँड समजून ते त्या आयलँडवर उतरले आणि मग तो सी मॉन्स्टर जागा झाला आणि मग जो काही त्यांची तारांबळ उडाली त्याच्यामध्ये काही लोक पुन्हा जहाजावर गेले आणि मग त्या कॅप्टननी ते जहाज तिथून कसंबसं बाहेर काढलं, पुढे नेलं आणि मग त्या सगळ्या गोंधळामध्ये सिंदबाद जो आहे तो समुद्रातच तरंगत राहिला. तर मग त्याचा विश्वासच बसत नव्हता कॅप्टनचा की हा तोच सिंदबाद आहे ज्याला आम्ही पाण्यामध्ये तरंगताना पाहिलं होतं, सोडून गेलो होतो. बट वेन सिंदबाद स्पोक टू हिम फेस टू फेस ही रेकग्नाइज हिम. पण जेव्हा सिंदबाद पुढे येऊन त्या कॅप्टनशी समोरासमोर बोलला तेव्हा त्याला कळलं की हा तोच सिंदबाद आहे. त्यांनी त्याला ओळखलं. रेकग्नाइज म्हणजे ओळखलं. ही वॉज ओव्हरजॉय टू सी सिंदबाद अलाइव. आणि त्याला पण फार आनंद झाला हे पाहून की सिंदबाद जो आहे तो जिवंत आहे. कारण ती वेळच अशी होती की प्रत्येकाला असं वाटलं होतं की सिंदबाद कदाचित आता जिवंत नसेल. कारण रात्रभर त्या पाण्यामध्ये असं तरंगत राहणं आणि मग तरंगत त्या आयलँडवर येणं बऱ्याच दिवसानंतर, एकाच रात्रीत तो काही त्या आयलँडवर पोहोचला नव्हता. बराच काळ तरंगल्यानंतर तो त्या आयलँडवर पोहोचला. बऱ्याच वेळानंतर, कितीतरी तासांच्या संघर्षानंतर तो तिथे पोहोचला होता. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं होतं की कदाचित सिंदबाद आता जिवंत नसेल. पण जेव्हा त्या कॅप्टननी त्याला पाहिलं तेव्हा त्याला फार आनंद झाला. ही गेव हिम बॅक ऑल हिज मर्चंडाईज. आणि म्हणून त्या जहाजावर त्याचं जे काही सामान होतं सिंदबादचं, जे त्यांनी तसंच ठेवलं होतं ते त्यांनी सिंदबाद भेटल्यावर त्याला परत केलं. फ्रॉम द गुड्स दॅट ही दस गॉट बॅक सिंदबाद प्रेझेंटेड द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम टू द किंग ऑफ द आयलँड, सेईंग प्लीज एक्सेप्ट दिस युअर मॅजेस्टी. आणि मग जेव्हा सिंदबादला त्या कॅप्टननी त्याचं सामान परत दिलं तर त्या सामानामधली जी सर्वात व्हॅल्युएबल म्हणजे सर्वात मौल्यवान वस्तू जी होती ती सिंदबादनी त्या राजाला दिली. आणि तो म्हणाला प्लीज एक्सेप्ट दिस युअर मॅजेस्टी, की तुम्ही प्लीज, मॅजेस्टी म्हणजे काय, अ रॉयल पर्सन,
म्हणजे राजघराण्यातली जी लोकं असतात त्यांना मॅजेस्टी असं संबोधलं जातं. तर तो त्यांना म्हणाला की प्लीज तुम्ही हे सामान जे आहे ते ठेवून घ्या. यू हॅव बीन व्हेरी काइंड अँड व्हेरी जनरस टू मी. आणि पुढे तो म्हणाला की मी जेवढा काळ इथे राहिलो तुमच्यासोबत त्या वेळेमध्ये तुम्ही माझ्यासोबत फार चांगल्यापणाने वागलात. द किंग वॉज प्लीज्ड. आणि हे ऐकून राजा जो आहे तो काय झाला, प्लीज झाला, आनंदी झाला. ही टू गेव सिंदबाद मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट्स. आणि मग त्यांनीसुद्धा सिंदबादला बऱ्याचशा मौल्यवान वस्तू दिल्या. वेन सिंदबाद लेफ्ट द आयलँड विथ द मर्चंट शिप. जेव्हा सिंदबाद जो आहे तो त्या मर्चंट शिपबरोबर म्हणजे ते आलेलं जे जहाज होतं त्याच्याबरोबर जेव्हा सिंदबाद परत जायला निघाला तेव्हा राजानेही त्याला बऱ्याचशा मौल्यवान वस्तू दिल्या. इफ यू वॉन्ट टू नो वॉट हॅपन टू सिंदबाद आफ्टरवर्ड्स यू हॅव टू रीड द रेस्ट ऑफ द स्टोरी ऑफ हिज फॅन्टॅस्टिक वोएजेस. जर तुम्हाला पुढे जाणून घ्यायचं असेल की सिंदबादसोबत काय झालं या वोएजनंतर तर तुम्हाला ते जाणून घेण्यासाठी त्याच्या ह्या स्टोरीज वाचायला पाहिजे. त्याचे हे जे फॅन्टॅस्टिक छानसे असे त्याचा जो प्रवास आहे तो तुम्हाला वाचला पाहिजे. सो आय होप चिल्ड्रन यू हॅव अंडरस्टूड द लेसन टिल हियर. Watch all 3 parts of this story, and if you have any doubt you can ask me. Thank you.